शालेय शिक्षण विभागानं एक राज्य एक गणवेश हा निर्णय मागे घेतलाय। आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवली जाणार आहे। शालेय गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार हा स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा असेल। त्यामुळे एक राज्य एक गणवेश या योजनेमुळे झालेला गोंधळ संपुष्टात येणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, हा निर्णय मागे घेण्यामागची कारणं काय? ज्या प्रकारे आपण बघितलं, दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता, ज्यामध्ये एक राज्यामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच गणवेश असला पाहिजे आणि तो कोणत्या प्रकारचा असला पाहिजे त्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र यामध्ये सगळा गोंधळ उडत होता आणि काही शाळा व्यवस्थापनांनी याला विरोध केला होता, संस्थाचालकांनी विरोध केला होता। त्यानंतर हा निर्णय मागे घेतला आणि आता जो शासन निर्णय जारी झालेला आहे त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की शाळेतला जो गणवेशाचा रंग आहे त्यासोबतच रचना आहे त्याचा सगळा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा असेल। म्हणजे आधी ज्या प्रकारे शाळा ठरवायची की आपला गणवेश कशा पद्धतीचा असावा तशाच पद्धतीने शाळा व्यवस्थापन आता ठरवणार आहे आणि त्यामुळे जो काही खर्च या सगळ्याचा होणार आहे तो खर्च सुद्धा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद ही त्या शाळा व्यवस्थापनाच्या खात्यावर वर्ग करणार आहे। त्यामुळे जो गोंधळ उडालेला होता तो तर संपुष्टात येईलच। शिवाय आपण जर बघितलं तर शिक्षण अधिकारी असतील किंवा संबंधित शालेय शिक्षण विभागातील अधिकारी असतील ते शाळांमध्ये जाऊन जो कापड आहे गणवेशाचा त्याची सुद्धा तपासणी करतील आणि जर निकृष्ट दर्जाचा असेल तर त्यावर कारवाई सुद्धा करतील। तज्ञ वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।